चला आम्ही आता चाललोय बाळूमामाला. ती बघा पारूस बसलं इथे है ना आरू. आरूला आमच्या ट्रेनमधनं जायचं फिरायला. हां चला तुम्हाला पण दाखवतो बाळूमामाचं मंदिर, दर्शन देतो बाळूमामाचं. चला चला जाऊया आता. हॅलो, श्री स्वामी समर्थ. मी नीता आपल्या आणखीन एका मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. इथं बघा बाहेरचा आवाज येत होता ना, म्हणून मी म्यूट करून नंतर आवाज टाकला आहे मी. तर आम्हाला बाळूमामाला जायचं होतं ना, तेच तुम्हाला सांगायला लागलेलं. आणि सोहमचं आवरायला लागलेली. सोहमचं कामाला जाणार होता ना, म्हणून त्याचं आवरायचं चालू होतं. मम्मी इकडं स्वयंपाक बनवत होती. इथं बघा आमच्या आईच्या चपात्या चालल्या त्या. नातवाला डबा बनवून द्यायची घाई चालली इला. हां होय नातवाला. नातवाला डबा करते. नातवाला डबा कर. चपाती आणि भाजी. भाजी कशाची केली? भाजी डाळ कांदा केलाय. डाळ कांदा केलाय, त्याला आवडते. होय. इथं बघा आमची मम्मी आई ना स्वयंपाक करते आणि तिला म्हटलं राहू दे मी करते, तरी नाही ऐकत नाही तिनं. म्हटली नाही मी करते, म्हटली तू देवपूजा वगैरे सगळं आवर म्हटली तुझं बाकीचं. म्हणून माझं चाललं होतं, मग म्हटलं कर बनवते तर बनव म्हटलं. मी तोपर्यंत देवपूजा वगैरे सगळं करून घेते आणि मग इकडं म्हटलं देवपूजा करावं. बाळूमामाला जायचं आहे बघा आज. तिथं घाटल्याला बाळूमामाचं मंदिर आहे ना, तिथं जातोय आम्ही बाळूमामाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. कसा वाटला सांगा कमेंटमध्ये मला व्हिडिओ. चला. आणि तिथं आरूला ना बहिणीची मुलगी होती आले ना, तिला विचारत होती मी तू पण येणारस का म्हणून. ती म्हटली मग मी पण येणार आहे म्हणायला लागली होती, म्हणून लागली होती बोलायला माझ्यासोबत. आमचं सगळं आवरलं घरातलं आणि मग आम्ही चाललो बघा बाळूमामाला चाललेलं. इथल्या शेजारच्या बायका होत्या ना भरपूर, मग आम्ही सगळेजण सोबतच चाललो होतो. मी आई आणि आरू आणि आमच्या इथल्या सगळ्या बायका चाललेलो. ट्रेननंच जावं लागतं ना आम्हाला इथनं, नावाशिवाच्या ट्रेननं. कुणाकुणाला जात असतील ना त्यांना सगळ्यांना माहिती असेल इथनं नावाशिवाच्या ट्रेननं जायचं. तर इथूनच आम्ही ट्रेननंच जातो. मग तिथं गेलेलं बघा बाळूमामापाशी भरपूर आज गर्दी होती. म्हणजे लाईन एवढी लागलेली ना, भरपूर लाईन लागलेली ह्याला मंदिरापाशी. तिथं गेलो मस्त असं दर्शन, लाईनमध्ये उभा राहून दर्शन का इथं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं, एकदम मस्त शांत एकदम बाळूमामाच्या. दर्शन घेतलं, फोटो काढलं थोडंसं आणि मग प्रसाद घ्यायला गेलेलो. प्रसादाला पण भरपूर अशी लाईन लागलेली बरं का. मग तिथं प्रसाद जर आमुशाला असतो प्रसाद बाळूमामाचा, मग तो प्रसाद घेतला सगळ्यांनी बसून थोडा वेळ आणि मग नंतर मग गेलो तिथनं. म्हटलं आता ट्रेननं, नाहीतर मग आम्हाला कसं तिथनं बेलापूरमधनं 1 तासाला एक ट्रेन आहे आम्हाला इकडे यायला नावाशिवाला उरण साईडला. जी कोणी येत असेल ना त्यांना माहिती असते बघा. आणि कोण बघत असेल ना माझा व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का, कोण कोण जात आहे बाळूमामाला तुम्ही. मग येता येता हिला म्हटलं, आरूला आमच्या भूक लागलेली तिला, म्हटलं चल समोसे घे म्हटलं तुला. तर म्हणली वडापाव वगैरे समोसे काय पाहिजे विचारलं तर म्हणली मला समोसे पाहिजेत. मग तिला समोसे आणले 2. आई काय नको बोलली, मी खात नाही बोलली. तिला नाही आवडत का असलं काय वरचं तिलकट वगैरे पदार्थ. ती फक्त जेवण सकाळी संध्याकाळी 2 टाइम जेवण. उरणला चालली, चुलत बहिणीकडे चालली उरणला. ती बोलवायला लागली, फोन करायला लागली सारखी. मग आता तिकडं चालली. तिला काय बसू वाटणं झालं एका जाग्याला आहे नाही. बसत नाही आम्ही कामं केलेली माणसं आहे, एका जाग्याला बसू वाटत नाही आम्हाला. सारखं फिरायचं, सारखं फिरू वाटतंय सारखं. आता चालली तिकडे चुलत बहिणीकडे चालली, उद्या सकाळी येईल आहे की नाही. आरू नाही जात आमची, आरू माऊपाशीच थांबणार आहे ना. आरू माऊपाशीच थांबणार ना तू.
आता मावपाशीच थांबणार आहे म्हणत्या. आईला म्हणत्या मी नाही येणार, तुझा मी इथंच थांबणार आहे मावपाशी. आहे की नाही? चल जा, चला आता सोडून येते हिला जाऊन स्टॉपवर बसला बसवून. तिथे येतो गुडले चलत बहीण न्यायला, जाऊन सोडून येते. इथं जाऊन आईला जाऊन बसवून आले स्टॉपवर बसला. आणि परत मग आरूला थोडंसं फिरायला नेलं, खाली गार्डनमध्ये फिरवून आणलं तिला. काय इकडे बघ रॉकी, 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 काका आले, बाबा आले, बाबा. पायपुसण्या मागवलेत बघा. दाखव, ती दाखव ना पायपुसणी. दे काकाकडं. जा. हं? खोला ना ती हो, टाकायचीच आहे आता. सरकत नाही ना, छान आहे त्या, है ना. मऊ आहे, मऊ आहे. सुकणार नाही लवकर. हा, सुकते का? धुवून मशीनमध्ये सुकवायची, हाताने धुवून. फ्रेश वाटते, चांगली. हा